बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी सभापती. प्रकरण 9. अस्पृश्यता निवारण पंधरवडा जोरात साजरा झाला होता. सभापतींनी प्रत्येक गावच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जातीने लक्ष घातलेले होते. भीमनगर मातंग वस्ती झोपडपट्टीत जात होते. समाज मंदिरात गेल्या गेल्या बाबासाहेबांच्या फोटोला हार घालीत होते. वृद्ध माणसांना भेटत होते. प्रसंगी त्यांच्या पायाला स्पर्श करायचे. तक्क्यात बसल्या बसल्या कुणाकुणाला कर्ज मिळालं, कुठली स्कीम फायद्याची झाली याची चर्चा करायचे. महात्मा फुले मंडळाकडून कुणाला काय मिळालं ते बघायचे. अण्णाभाऊ साठे मंडळाचे लाभार्थी किती ते विचारायचे. शेळ्या मेंढ्या कोंबड्याच्या अनुदानाचा आढावा घ्यायचे. इंदिरानगरमध्ये जाऊन घरांच्या बांधकामाचे स्वरूप बघायचे. वस्ती जरा गावापासून दूरच झाली असे पुटपुटायचे. त्यावर लोक हसायचे. मग त्यातला एखादा कार्यकर्ता म्हणायचा, साहेब, पेशवाईत अस्पृश्यांची सावली अंगावर पडू नये म्हणून अस्पृश्यांना रस्त्यानं जायची बंदी होती. त्यांची थुक्की आणि पावलांचे ठसे उमटू नयेत म्हणून अस्पृश्यांच्या ढुंगणाला खराटा बांधलेला असायचा. गळ्यात गाडग. पण आत्ताच्या राज्यात तर अस्पृश्यांची घरं गावापासून इतकी दूर बांधलीत की त्यांची तोंडसुद्धा बघायला नकोत. तो कार्यकर्ता स्वतःच्या युक्तिवादावर खूप हसायचा. इतर लोकही हसायचे. सभापती गंभीर बनायचे. काय बोलावं असं त्यांना होऊन जायचं, कारण ते स्वतः त्या समितीत असायचे. प्रवासाने, संपर्क भेटीमुळे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमामुळे साहेबांच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. रात्री 12 वाजता कार्यक्रम संपायचा. प्रमुख पाहुणे आणि सभेचे अध्यक्ष तेच असायचे. पत्रिकेत छापलेल्या पदाधिकाऱ्यांना सवड कुठं असायचे. ते फोनवरूनच बोलायचे. हॅलो हॅलो, समाज कल्याण सभापती का? हो, मीच बोलतोय. नमस्कार नमस्कार नमस्कार. आजचा कार्यक्रम कुठं आहे? मोरगावला. अरे वा, आमच्याच गावी. तर आपल्याच अध्यक्षतेखाली. छे छे, मला कशाला केलं अध्यक्ष? तुमच्या खात्याचा कार्यक्रम म्हणजे तुम्हीच अध्यक्ष व्हायचं? कसं नाही, म्हणजे आम्ही येतो की. अवश्य आलं पाहिजे. येतो अवश्य. ठेवू? आपण एक सांगायचं राहिलंच. तुम्ही पुढं व्हा, मी मागावून येतोच. कार्यक्रम सुरू करा. माझी वाट बघू नका. लोकांचा खोळंबा करू नका. बरं. फोन खाली ठेवला. साहेबांना हा असाच अनुभव येतो. वक्ते येत नाहीत, पण कोणासाठी थांबायला आणि नाराज व्हायला साहेबांजवळ वेळच नसतो. कसलीही उसंत न घेता साहेबांनी 15वडा यशस्वी साजरा केला. आता शेवटचा समारोपाचा कार्यक्रम पार पडला की संपलं. 15वड्यातला शेवटचा आणि महत्त्वाचा कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी ठरलेला असतो. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी तो कार्यक्रम आयोजित करायचा असतो. डॉक्टर आंबेडकर जयंतीचा सोहळा, अस्पृश्यता निवारण, महाराष्ट्र दिन, आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा सत्कार आणि अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केलेल्या आदर्श गावांना पारितोषिक प्रदान करण्याचा कार्यक्रम म्हणजे कितीतरी चांगल्या गोष्टी एकाच कार्यक्रमातून जनतेपुढे ठेवायच्या होत्या. आदर्श गावाची निवड करण्यासाठी कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीही नेमलेली होती. त्या समितीत पोलीस खात्यातलाच एक अधिकारी, एक पत्रकार, 2 समाजसेवक, महिला प्रतिनिधी असं काहीचं स्वरूप होतं. त्यात अशोकचं नाव पुढं रेटण्यात आलं होतं. अशोकचं नाव उच्चारताना सभापती साहेबांना दहिगाव प्रकरण आठवलं. दक्षता समितीत सगळ्यांनाच धारेवर धरणारा अशोक आदर्श गाव निवडीत सदस्य म्हणून घेतल्यावर थोडंसं धास्तावल्यासारखं झालं आणि बरंही वाटलं. पण अस्पृश्यता निवारण 15वड्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दहिगावला करायचे असं जिल्हा परिषद अध्यक्षांनी ठरवल्याबरोबर सभापतींना नवलच वाटलं.
या प्रश्नावर चर्चा करायची म्हटल्यावर विनाकारण गैरसमज होईल असंही त्यांना वाटलं. पण समाज कल्याण अधिकारी दुरुस्त केलेली कार्यक्रम पत्रिका दाखवायला जेव्हा अध्यक्षांकडे गेले तेव्हा अशोक अध्यक्षांकडे बसलेला होता. हे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी फार उशिरा सभापतींना सांगितलेलं होतं. सभापती साहेब वरांड्याच्या खोलीत आले. खोलीत अगोदरच 5-6 माणसं जमलेली होती. त्यात तिघे रोजचेच, जुने रिपब्लिकन पक्षाचे पुढारी आणि कांबळे भाऊसाहेब, नंतर डेप्युटी CO कडचा एक लिपिक आणि दुसरा खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांकडचा. त्यांना बघता साहेब म्हणाले, काय साहेब, ही डेप्युटी CO साहेबांकडची फाईल ठेवा. तुमचं काम? दादासाहेब म्हणालेत जाताना बंगल्याकडून जा. काय विशेष? मला काय माहीत साहेब. बरं येतो म्हणावं. तो माणूस निघून गेला. आता उरले तिघे पुढारी. फायलीकडे बघत साहेब म्हणाले, अजून कोण कोण यायचं राहिलंय? कोण राहतंय? नेहमीचेच BC गटाचे. गवई गटाच्या एका पुढाऱ्याने जीभ चावत म्हटलं. हे विनोदावर सगळेच हसले. बॅरिस्टर मंडळी मागे राहिली म्हणा की. हो बरं, मी आंघोळ करतो, मग पटकन निघूया. सभापती साहेब खुर्चीतून उठता उठता म्हणाले, आणि अध्यक्ष साहेबांचं बोलावून आले ते? कोणीतरी आठवण करून दिली. अरे हो, तिकडे बी जाऊच की. पण साहेब, कसं बी करून आपलं नाव अध्यक्ष साहेबांना सांगा. यंदा तरी दलित मित्रपद मिळू द्या. खोबरागडे गटाच्या पुढाऱ्याने वेळेचा फायदा घेत म्हटलं. तुम्ही काळजी करू नका हो. सभापती आश्वासन देऊन आत गेले. दिवस मावळला होता तरी भलतंच उकडत होतं म्हणून सभापतीने आंघोळ करायचं ठरवलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून असंच होत होतं. साहेबांनी आंघोळ उरकली. कपडे घालून दादासाहेबांच्या बंगल्याकडे गाडी वळवली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरच्या हिरवळीवर 10-5 माणसं बसलेली होती. मध्यभागी मंद प्रकाशाचा बल्ब जळत होता. हिरवळीवर पाणी टाकल्याने गारवा वाटत होता. दिवस मावळला होता तरी हवेत उकाडा जाणवत होता. आबासाहेब अजून बैठकीत आलेले नव्हते. सभापती गाडीतून उतरून हिरवळीवर आले तसे बसलेली मंडळी उठली आणि हात जोडून म्हणाली, राम राम. सभापतीने हात जोडले. नमस्कार, बसा. उभय. सगळे खुर्चीवर टेकले. हिरवळीचा गारवा अधिकच सुखद वाटू लागला. दारावरची बेल निशब्द होती. बॉर्डरची वेलही निशब्द. झाले कार्यक्रम? त्या गर्दीतून कोणीतरी एकाने प्रश्न टाकला. होय, पण महत्त्वाचा कार्यक्रम मात्र उद्या आहे. सभापती, तसं न हो. 15 दिवसांची धावपळ संपली ना, उद्याचं काय? हा, ते मात्र खरं आहे. नाही पण साहेब, तुम्ही फारच कष्ट घेतले बघा. अक्षी पायाला दमच नव्हता तुमच्या. डोळ्याला झोप तरी. एकदा कार्यक्रम सुरू झाला की 12 वाजेपर्यंत स्टेजवरून हलायचं नाही. कार्यक्रम संपला की तशीच गाडी काढायची, ती थेट बंगल्यावरच सोडायची. कधी कधी तर 4 बी वाजायचे. असं कुणी झटलेलं पाहिलं नव्हतं बाबा. अहो, मीही समाजकार्यातच जन्म घातलाय, पण एवढं कष्ट कोणी घेतल्याचं मी बघितलं नाही. दासू गुरुजीने एका दमात सांगितलं. छा छा, हे म्हणजे लई झालं बाई. अहो, या महात्म्यानं तर साऱ्या जगासाठी केलंय. आपण तेवढं बी करू नाही बाई. सभापतींनी लीनत्व पत्करलं. त्यावर काहीतरी भाष्य करावं म्हणून बिराजीनं तोंड उघडलं, पण अध्यक्ष साहेबच बाहेर. दादासाहेब आले. कोणीतरी हळूच फुटफुटलं. तशी चर्चा बंद झाली आणि नमस्कारासाठी सगळ्यांच्या कमरा झुकल्या. बसा बसा नेते. हा, अरे वा, पिराजी आणि दासरावही आलेत म्हणा की. तर म्हणजे आदर्श गावाच्या निवड समितीत असाल नाही तुम्ही? वय साहेब.
धर्माजीराव सभापती झाल्यापासून आमच्या जिल्हा परिषदमधलं समाज कल्याणचं काम झकास चाललंय बघा. अध्यक्षांनी सभापतींकडे बघत म्हटलं, तसं काही नाही साहेब, आपण आमचे मार्गदर्शक आहात. तेव्हा एक सभापतींच्या तोंडून एवढी वाक्य कशी काय आली ते त्यांनाच समजेना. दासू गुरुजींना सुद्धा आश्चर्य वाटू लागलं. कदाचित 15 दिवस जयंती निमित्ताने व्याख्याने द्यावी लागली, त्याचा तर परिणाम नसेल ना, असंही त्यांना उगीच वाटून गेलं. बाकी बाहेरगावचे कार्यक्रम झकास झाले, भाषणं बी चांगली झाली असं मला कार्यकर्ते येऊन सांगायचे. माझ्याही मनात खूप यावं वाटायचं. हरिजन लोकात मिसळावं, मातंगांना भेटावं. पण त्याच्या बायली, तुम्हाला तर ठाव आहे अध्यक्षपदाचा भार म्हणजे लईच विपरीत. घरी बायकोला तुझं कसं आहे म्हणून विचारायला सवड नाही. तशी सगळी मंडळी खो खो करून हसू लागली. खरं आहे, मी सांगतोय ते लई एडजवं काम असतं या झेडपीचं. साहेबांनी सोग्यानं वारं घेत म्हटलं, साहेबांच्या ह्याही विनोदावर सगळ्यांची करमणूक झाली. मोठ्यांची दुखणी कशी असतात त्याची चुणूक त्यांनी दाखवून दिली. वातावरणाचा ताण थोडासा कमी झाला. सभापती आणि इतरांच्या मनावरचं दडपण कमी झाल्यासारखं झालं. आपण काय करतो ह्याची साहेबांनी दखल घेतलीच, पण असं उगीच सभापतींना वाटू लागलं. जयंतीचे कार्यक्रम अध्यक्षांना आवडले आहेत अशी सभापतींनी भावना झाली, म्हणून ते स्वतःवरच खुश झाले. त्या खुशीतच त्यांनी म्हटलं, उद्याचा समारोपाचा कार्यक्रम चांगला झाला की सपलंच. होईल हो, अगदी चांगला होईल. तुम्ही असल्यावर आम्हाला चिंता नाही. तुम्ही करावं आणि आम्ही मान डोलवावी. कसं? अध्यक्षांनी भलताच विश्वास सभापतीवर टाकला आहे असं कोणालाही वाटलं असतं. दासू गुरुजी आणि पिराजीला तर आनंदाच्या उकळ्याच फुटल्या होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष एवढा कधी आपल्या कार्यक्रमावर खुश झाल्याचं त्यांनी बघितलेलं नव्हतं. ते दोघे साहेबांच्या प्रत्येक वाक्याला बघा अंगास असं म्हणून हसत तरी होते किंवा मान तरी डोलवायचे. अशीच 5-7 मिनिटे गेली आणि बंगल्यातून चहा आला. चहा कशाला साहेब? दासू गुरुजीनं बोलायचं म्हणून म्हटलं. मग लस्सी पाहिजे? छे छे साहेब, तसं नाही. चहाच चांगला. दासू गुरुजींची त्रेधा त्रिपीट उडाली. काय बोलावं ते कळे ना. चहा आला तसा थोड्या वेळानं रिकाम्या कप बशा गेल्या. चहापान झाल्यावर दासू, पिराजी आणि सभापती व्यतिरिक्त बाकीची मंडळी उठली. बरं आहे साहेब, येतो आम्ही. निघता? होय. या मग. राम राम. राम राम. मंडळी गेल्यावर हिरवळीवर अध्यक्ष साहेबांसह ते चौघे उरले. विषयाला तोंड फुटायच्या आत अध्यक्षांनी हिरवळीवर फोन घेऊन यायला सांगितलं. श्रावण शिपायानं फोन टिपवायवर ठेवला. अध्यक्षांनी 2-4 रिंगा फिरवल्या. नुसतं बरं आहे झालं. पलीकडचं बोलणं समजायला मार्ग नव्हता. सगळे लोक गप्प होते. सभापतींना फोनचा संदर्भ लागत नव्हता. फोनवरचं भाषण झाल्यावर अध्यक्षांनी पानपुड्यातली सुपारी घेऊन बारीक कातरली आणि तोंडात टाकताना म्हटलं, काय नेते? धर्माजींना नेते म्हणून पहिल्यांदाच म्हटल्यानं त्यांना संकोचल्यासारखं झालं. कधी कधी बोलणं झालंच तर अध्यक्ष त्यांना सभापतीच म्हणायचे, पण आज मात्र नेते म्हणून उच्चारतात सभापतींना जरा वेगळंच वाटलं. तरीही अध्यक्षांच्या मनाचा थांगपत्ता लागेना. त्याने नेते का बरं म्हटलं असेल? खूप विचार करूनही उत्तर सापडना. पार्टीची कधीमधी मिटिंग व्हायची. जिल्हा पातळीवरचे लोक यायचे. संपर्कमंत्रींनी मार्गदर्शन करायचे. त्यावेळी धर्माजीराव न चुकता हजर असायचे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खालोखाल त्यांना मान असायचा. नंतर युवक संघटनेच्या अध्यक्षाला युवक कार्यकर्त्यांनी खूप गर्दी केली असायची. तेव्हा मंत्री महोदय सगळ्यांना उद्देशून म्हणायचे, युवक नेते, युवकांचे हृदय सम्राट, लाडके नेते. तर कुणाला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचे, वार्डाचे शिल्पकार.
अजून काय चाललंय? काही नाही, पण उद्याचा कार्यक्रम. सभापतींनी सुरुवात केली. सर्व तयारी झाली. आम्ही येणारच होतो आपल्याकडे, पण आपला निरोप आला आणि अजून अजून म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे प्राध्यापक येणार आहेत. कोणत्या विषयाचे आहेत? समाजशास्त्र. आणि त्यांना काय माहीत अस्पृश्यता निवारण पंधरवड्याबद्दल? आपण सविस्तर पत्र लिहिलंय त्यांना. त्यांचं काय नाही, ते इथंच तर आपलं चुकतंय बघा. पुण्या मुंबईच्या आणि कोल्हापूरच्या लोकांनी यायचं आणि आमचा शहाणपणा सांगायचा. हे 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 मला पसंत नाही बघा. साहेबांनी सुपारीचा चोथा उत्तराला तोंड करून फुर्र करून थुंकून टाकला. मग सोग्यानं तोंड पुशीत म्हटलं, त्याचं काय, आता जे काय ते होऊ द्या. सांगून जाईल विचारा त्याला काय सांगायचं ते. पण अजून काय? अजून तर आंतरजातीय जोडप्याचा सत्कार. हा, हे मात्र नादर आहे. बरं, ते आदर्श गावाचं काय झालं? त्याचं काय साहेब, यादी तयार आहे. निवड समितीनं 3 गावं निवडली आहे ती. सभापतींनी पटकन सांगून टाकलं. कोणती गाव आहे ती? अध्यक्षाने डोळे मिटून जमवून घेतलेल्या पानाचा विडा तोंडात सरकवीत म्हटलं. सभापतीने तेवढ्या सहजपणानं निवडल्या आदर्श गावांची यादी सांगितली. तसा अध्यक्ष एकदम भडकलेच. नेते, यात एका गावाची निवड झाली नाही. सभापतीनं वाटलंच साहेबांना ही यादी पसंत पडायची नाही, तरी पण त्याने दाट विचारलंच, कोणतं गाव? मला वाटलं तुम्ही त्या कार्यक्रमात सगळं काय ते विसरून गेला असाल, पण नाही, आम्ही विसरलो, पण तुमच्या मनातली गुढी जात नाही. अध्यक्ष अंधारात धोंडे टाकावे तसे बोलू लागले. मला नाही समजलं साहेब. कसं समजत नाही धर्माजीराव? आमचा जन्म गेला राजकारणात. कोण कसं डाव खेळतंय ते मला ठाव नाही का? बरं, असू द्या. म्या कधी तुम्हाला काय म्हणालो का? तुमच्या खात्यामध्ये ढवळाढवळ केली का? आत्ता पतोर कधी अमक्याचं काम करा असं म्हणालो का? कुणाला तुमच्याकडे पाठवलं आहे? साहेब हळूहळू पेटत होतं आणि सभापती तोंडानं काहीच न बोलता मानानं नाही म्हणून सांगत होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.